तर सगळ्यांना आता 12 वाजलेत तशा, तर म्हणलं चॅनलला ब्लॉग बनव काही तर काल होता बघा बैलपोळा ती. आवाज माझा थोडंसं वेगळं येत असेल का तर बघा मला आधीसारखंच व्हायला लागले, नारळात तोडायला लागले, सर्दी झाली आणि थंडी वाजून आली बघा. म्हणून मी इथं रग घेऊन म्हणलं आता झोपावं, धुणं ती झालंय आणि आता कृष्णा शाळेत येईनच थोड्या वेळेस. तर बघा ह्यांनी पण गेलेत गावाकडं आणि मला शंभूंनी दिलेत गोळ्या इथे आणून. आज शंभू शाळेत काही गेले नाहीत तर म्हणलं संध्याकाळी गोळ्या खावात. मी आताच कपाटात ठेवल्यात गोळ्या, 2 आणून दिले. काय काय होते म्हणले मला सांगा. तर म्हणलं माझं हातपाय गळटल्यागत झाल्यात, म्हणलं गोळी घेऊन येतो. म्हणलं पैसे आहेत का, म्हणले आहेत. मला 2 शंभूंनी गोळ्या आणून दिल्यात बघा. तर म्हणलं आता गोळ्या खाऊन झोपावत. परत असं वाटलं संध्याकाळी जेवण करून गोळ्या खाऊन झोपावं, तर नेमकं मला काही कळालं. आणि ह्यांनी पण नाही तर घरी आत्यांना पण म्हणलं मला कणकणी आल्यासारखे झाले, नरड्यात पण तोडते. आत्या म्हणल्या सर्दी होईल, गरम पाणी पितो. तर आता गरम पाणी करून पिणार आहे मी. आणि पिऊ पण झोपली, घरातली पण कामं सगळी ती आवरली. आणि सकाळ सकाळ ह्यांनी गेलं बघा शूटिंगला गावाकडं. तर आता संध्याकाळी येतात का नाही ते पण मला माहीत नाही. आता माझं दुखायला लागले त्याच्यामुळे मला काहीच कळलं नाही. तर नारड्यात तोडतंय, जास्त काही दुखणं येऊ नाही आलं म्हणजे लय दुखणं येतं. तर बघा काल गावाकडला बैल पोळा इथे होता. तर आप्पा गेले होते गावाकडं आणि लय पाऊस होता गावाकडं. आप्पा म्हणले निवद इथे दाखवला देवांना सगळ्या. संध्याकाळी आप्पा आले, मला वाटलं आप्पा नाहीत येणार, तर आप्पा आलं बघा. येऊन कामावरती पण गेलं. आणि आता आप्पा झोपलं होतं सा, मी आप्पांना उठवलं. म्हणलं आता 12 वाजून गेल्यात, कृष्णाची शाळा सुटल म्हणजे 1ला सुट्टी, पण जास्त ही करूस तर 1 तास लागतो. त्याच्यामुळे उठवलं अगोदर. मग आप्पा गेलेत आता कृष्णाला आणायला. कृष्णाला इथे घेऊन आप्पा येते. म्हणून म्हणलं आता कामं पण झाली, झोपावा. परत म्हणलं अगोदर व्हिडिओ घ्यावा, थोडंसं तुम्हाला पण सांगावा. तर काय होतंय माझ्या मलाच माहिती, दुखतंय. तर ह्यांना मी काही सांगितलं नाही, नारळाची तोडतंय. का लय म्हणजे लय भारी बैलांना असं नटवत्यात, रंग ही ते झुली घालत्यात. तर बघा आम्ही लहानपणी ना, मला काल बैल पोळायचं एक आठवलं लहानपणीचं. तर बघा असा बारकूसा बैल आम्ही घेऊन जायचो, म्हणजे दारोदार जायचं, सगळ्यांच्या घरी जायचं. काहीतरी म्हणतात बघा, बैलगाडा जाऊन थोंबा काय, मला त्याचं आठवण एवढं. पण बैल घेऊन आम्ही दारोदार जायचं. मग साखर येते द्यायची सगळी खायला आम्हाला. थोंब द्या काय तर म्हणतात बघा, एवढं काही लक्षात नाही माझ्या. मग यायची, मग साखर इथे द्यायची खायला. ती साखर आम्ही खायचो. कोण पैसे इथे द्यायचं, लय काय काय द्यायचं. अगोदरचं आठवलं थोडंसं, म्हणलं तुम्हाला पण सांगावं. बैल पोळ्या दिवशी अशी 2 बैल, म्हणजे एकच बैल घेऊन जायचं हातात, सगळ्यांच्या दारोदार जायचं. आधीचं आठवलं, म्हणलं तुम्हाला पण थोडंसं सांगावं. काल बैलपोळाच. आणि मी ह्यांना पण सांगत होते, म्हणलं लहानपणी आम्ही बैल घेऊन हे करायचो, पण त्यांनी काय मनावच घेतलं नाही. त्यांचंच कामात चालू होतं, स्क्रिप्ट लिहित होतं, शूटिंगला जायचंय म्हणून. तर सकाळ सकाळ शूटिंगला गेलं. त्यांना नाश्त्याला मी शिरा बनवून दिला, खाऊन ती गेली. सगळं झाडून ती घेतलं खाल्लं वरून. काल पाऊसच होता ना, त्याच्यामुळे गॅलरी झाडायची राहिली होती, बाहेरचं झाडायचं राहिलं होतं. काल लय चिकचिक होती, त्या चिकचिकीत बाहेर काही जावं वाटत नव्हतं. म्हणून आज सगळं झाडून घेतलं लिंबापर्यंत. कचरा पण जास्त झाला होता, सगळा भरून ती केला, कचऱ्याच्या गाडीत टाकून पण दिला. आणि शूटिंग काय मी केलं नाही आज, पण ब्लॉग घेतला आहे सकाळपासून. तर मला घ्यावं सकाळपासून शूटिंग, तर नाही आणखीन घेतलं. आणि असं म्हणजे म्हणती मी रेसिपीचाच व्हिडिओ बनवा जास्तपैकी. मी तर घरातलं रोज काय दाखवणार ना, त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवत नाही. आणि तुम्हाला पण सगळ्यांना बघायला आवडतं पूजा काय करते आज म्हणून. तर बघा मी काही केसांचे नवीन हेअरस्टाईल ती काही करत नाही आणि मेकअप ती करत नाही. जास्त करून मला माहीतच नाही मेकअपमध्ये काय काय यूज करतात जास्त, आणि हेअरस्टाईल पण कशा ती करतात ती, आणि मला येत पण नाहीत.
त्याच्यामुळे मी त्यांना पण म्हणते मी हाय अशीच साधी सिंपलच बरी आपली, जास्त ही नकोच. तुम्हाला पण आवडतं सगळ्यांना, पण तरी सारखं मी ही करतेच. मग नवीन नवीन हेअरस्टाईल ही ती पण येतच नाहीत केसाच्या माझी मलाच, पण दुसऱ्यांनी केल्या चालतं मला, मग भारी दिसते. तर म्हणलं होतं आता गणपती आलेत आणि महालक्ष्मी पण असतात बघा आपल्या घरी, तिकडं बसवायच्यात, गावाकडनं लक्ष्मी आणायच्यात इकडं. तर लक्ष्म्यांचा पण ब्लॉग बनवणार आणि त्यांच्या पुढं पदार्थ लय भारी भारी करतात. तर मला लक्ष्म्यांपुढे एक ठेवायचं आठवलं होतं, असं गहू ज्वारी उगवाय टाकायची. पण आता उगन का नाही, मोठं होईन का नाही माहीत नाही. ती म्हणजे घट कसं आपण उगवतो तसं ती असं उगवायचं, भारी दिसतं लक्ष्म्यांपुढं, इकडे एक आणि इकडे हिरवं हिरवं भारी दिसतं. पण नाही केलं, म्हणलं भांडी पण नाहीत, म्हणजे तसले प्लॅस्टिकचे डबे ते लागतात त्याला गहू टाकाय. आत्यांनी केलं होतं बघा, गेल्याच्या गेल्या लक्ष्म्याला कधी, ते आताशी आठवायला लागलं. म्हणलं उगवायचं नाही, आता जवळ आलेत ना, त्याला आठवडाभर अगोदरच टाकावं लागतात उगवायला. आत्यांना विचारते मी उगवून का नाही, तर लक्ष्मीला पुढं लय भारी दिसतं. असं लक्ष्मीला नटवायला आहे ती मस्तपैकी. तर आम्ही आता लक्ष्मीला लय भारी नटवणार आहोत बरं का ह्या बारीने. आणि त्यांच्या पुढं पदार्थ पण बनवायचे, लाडू करंजा काय काय सगळं असतं ते बनवायचं. तर बघू प्रियांका बाई काय म्हणतात तसं करू, त्याचं सांगते आणि तसं करते. मी सगळ्यात बारकी म्हणून सांगेन तसं करणार. तर चला मी आता गोळ्या खाते, थोड्याशा गोळ्या खाऊन झोपते. परत कृष्णाचं ट्युशन पण आहे, कृष्ण आल्यावर ट्युशनला पण जातो, त्याचं ट्युशन. मी पण शिकते बरं का वाचायला, तर मला सांगायचं विसरले, मला वाचा येत नव्हतं म्हणते, पण मी पण शिकले आता वाचायला. मी पण असं ठरवले मला पण आलंच पाहिजे वाचायला. ती बाहेर कुठे गेली म्हणजे मला बोर्ड ही तरी वाचायला आलं पाहिजे की माझी मला तरी, त्याच्यामुळे मी ठरवलं वाचायला शिकणार. पण थोडंसं अवघड वाटते मला शिकायला, कशाला काय म्हणतात एवढं काय माहित नाही. तर मी आता स्टार्ट केली बघा ABCDच्या तक्त्यापासून वाचायला. आता तुम्ही म्हणचं निघाय बारकी फिरकी हायवे बारके लेकरांसारखं. तर बघा इथं मी तक्ता लावलाय, ह्यांनी तक्ता आणला 150 रुपयाचा. कृष्णाला पण उपयोगी येतोय आणि मला पण येतोय. तर मी पण शिकली बघा ही वाचायला, असं इथपर्यंत येते. पण मला ह्याच्या पुढचं शिकायचंय वाचायला, ती मुळाक्षरं ती वाचायला शिकते मी चांगलं. म्हणलं हे 1 2 मराठीत येतात बरं का मला, पण इंग्लिशमध्ये येत नाहीत. म्हणलं शिकावं इंग्लिशमधलं पण आणि मराठी पण शिकावं म्हणलं. तर आता मी वाचायला शिकते. मला वाचायला आलं म्हणजे मग मी तुम्हाला कमेंटवर रिप्लाय देऊ शकते. तुम्हाला लय जण म्हणतात पूजा ताई रिप्लाय देत नाही, का तर मला येत नाही म्हणून मी रिप्लाय देत नाही आणि मला कळत पण नाही कमेंटमधलं. जेव्हा बोलून ही करा ना तेव्हा कळतं, नाही तर डायरेक्ट फोनवरती. त्याच्यामुळं मग त्यांनीच बघतात कमेंट येते, मला कोण सांगत नाही एवढं. तर चला आता मी गोळ्या खाऊन ती झोपते थोड्या वेळ. कृष्णा शाळेतनं पण येईल, परत त्याचं ट्युशन पण आहे दुपारनं. तर आता मी गोळ्या खाऊन एवढं झोपते म्हणजे मला पण बरं वाटलं आणि घशात पण तोडायचं नाही. सर्दी पण झाली बघा, एकदम कणकणी आल्यासारखी जाणवते मला, तर त्याच्या आधीच मी गोळी खाते. तर चला ब्लॉगला इथंच करते मी, ब्लॉग पण लय मोठं होते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मला कमेंटमध्ये सांगा नेमकं मी ब्लॉग बनवू का रेसिपीचा व्हिडिओ बनवू आणि कुठल्या भाजीचं ती बनवू ती पण सांगा बरं का कमेंटमध्ये. का तर मी पोरांकडनं वाचून घेणार आहे बघा कमेंट, काय काय आलं ते रेसिपीचं ते तुम्ही सांगता, त्याची भाजी मी ट्राय करेन बनवायची रेसिपी. पण नेक्स्ट रेसिपी काय बनवती माहीत नाही, पण बघू. ह्यांचं मी काय ती मोदक बनवलं होतं, माझा प्लॅन सगळा फेलच गेला की आवं. तर बघू ह्यांच्यावरती पण प्लॅन कुठला बनवायचं नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आपण चांगला आता प्रत्येक बारीने माझ्यावरच बनवतात, आता मी त्यांच्यावरती बनवणार. बघू एका दिवशी तरी माझा प्लॅन सक्सेस व्हावा असं माझी इच्छा आहे.
तर बघू होती का नाही. प्लॅन मग कुठला करायचं सांगा ह्यांच्यावरती. प्लॅन म्हणजे काय ते म्हणतात, काय ते फसवायचं. मला पण यायना बघा बांधायला, अवघडच झालं. तर चला, तर मी कंटाळच्या माणसानी पूजा कवर गप्पा मारते या. तर चला आता ब्लॉगचं हेच करते. खरंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.